बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संपूर्ण देशात संतापाची लाट आहे। त्यातच नंदुरबार जिल्ह्यात देखील मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात महिला असतील, संत महंत असतील, त्यांच्या उपस्थितीत हा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नंदुरबार शहरात यासोबतच जिल्हाभरात मूक मोर्चाचं आयोजन, मोठ्या संख्येने नागरिक या मूक मोर्चाला बांगलादेशचा निषेध करण्यासाठी एकत्र आलेले। काही संत महंत आपल्या सोबत निषेध मोर्चा आहे नेमका बांगलादेशात हिंदूंवर होतलेले असतात, नेमका कशा पद्धतीने आपण याचा निषेध करतात? बांगलादेशमध्ये जे हिंदूंवरती अत्याचार होत आहेत तर तो मानवाधिकार सुद्धा त्यांचा त्या ठिकाणी हिरावून घेतला जातो आहे। आणि म्हणून आम्ही सर्व सकल हिंदू समाजाद्वारे या नंदुरबार शहरातनं त्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा मूक मोर्चा काढतो आहे। कोणी एक नसून तो सकल हिंदू समाज या मोर्चासाठी आहे। आणि ते हिंदूंवरचे अत्याचार लवकरात लवकर थांबले पाहिजे, कारण की त्यांच्या मानव अधिकाराचं हनन होत आहे आणि आजचा दिवसही तोच आहे, मानवाधिकार दिवस। आणि म्हणून आमची अशी विनंती आहे सरकारांना, मोदी सरकारांना, की त्यांनी लवकरात लवकर या बांगलादेशातील हिंदूंचे अत्याचार थांबण्यासाठी प्रयत्न करा। नक्कीच आज मानवाधिकार दिवस देखील आहे आणि त्यातच हिंदूंचा होणारा अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजे, यासाठी सकल हिंदू समाज नंदुरबार जिल्ह्याचा हा रस्त्यावर उतरला आहे आणि त्याचा निषेध देखील आज करण्यात आला। थोड्या वेळात या मोर्चाला आता सुरुवात होणार आहे। या संपूर्ण मोर्चाद्वारे कुठलीही घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील दक्ष असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नंदुरबारहून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।